गेल्या 2 महिन्यापासून शिंदे गटचे माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे हे आरोग्य अधिकारीसाठी फैजपूर शहरात नगरपालिका समोर उपोषणाला बसले होते। त्यानिमित्त त्यांची उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने फैजपूर नगर परिषदेच्या दवाखान्यात आज आरोग्य अधिकारी रुजू झाले। तरी प्रभाकर सपकाळे यांचे कार्यालय आयश मिळाल्यामुळे आज त्यांच्याकडून आरोग्य अधिकारी यांचे सत्कार व सन्मान करण्यात आले। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवंदन करून, स्वर्गीय आनंदीय साहेबांना अभिवंदन करून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लाडकी बहीणचे लाडके भाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, माननीय पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबभाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने इथे कोमलताई सरकारी दवाखाना वैद्यकीय अधिकारी मिळण्याबद्दल आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की माननीय पालकमंत्री यांनी आमच्यावर फैजपूर शहरामध्ये वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात दिलेली आहे। आणि माननीय कलेक्टर साहेब यांचं खूप खूप अभिनंदन आणि माननीय सीओ साहेब यांचं भी खूप खूप अभिनंदन। फैजपूर नगर परिषदचे दवाखाने आहे हे गोरगरीब जनतेकरता चालू होत आहे। गोरगरीब जनतेला आमचं ह्या फैजपूर वासियांना आमची आग्रहाची नम्र विनंती आहे की बुवा या सरकारी दवाखान्यामध्ये येऊन सगळ्यांनी भेट द्यावी आणि काही आरोग्याचा विषय असेल, काही असेल, त्यांनी त्या आमच्या कोमलताईला जास्तीत जास्त पेशंट यावे आणि या गोष्टीचा लाभ घ्यावा याची शिवसेने शिंदे गटाकडून आग्रहाची नम्र विनंती आहे। महिला आरोग्य अधिकारी मिळाल्याबद्दल लोकांच्या मनात समाधान व्यक्त होत असल्याचं चित्र फैजपूर शहरात दिसत आहे। महिला आरोग्य अधिकारी असल्यामुळे प्रथमच फैजपूर नगरीला महिला आरोग्य अधिकारी मिळाल्याबद्दल महिला विशेष यांच्या सोयी होणार आहे व त्यांना यांचा आरोग्याचा मोठा लाभ मिळणार आहे। काही डिलिव्हरीचा विषय असेल, आमच्या कोमलताईंनी त्या गोष्टीचा कोर्स केलेला आहे। काही बाळाला लसीकरण असेल त्याचा भी कोर्स केलेला आहे आणि काही कोणत्याही प्रकारचा आजार असो, काही असो, आमची कोमलताई त्या गोष्टीला समक्ष असेल आणि जनतेचे चांगल्या पद्धतीने आरोग्य कसं राहील या विषयावर आमची कोमलताई आणि कोमलताईचा जो स्टाफ आहे, सरकारी दवाखान्याचा जो स्टाफ आहे, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करायचे हे आग्रहाची नम्र विनंती आहे। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।